Hello students, in this video we will see comparison of Young's double slit interference pattern and single slit diffraction pattern, then double slit diffraction pattern, then resolving power and limit of resolution, then Rayleigh's criterion for limit of resolution, then resolving power of microscope and telescope, and last one radio telescope. Okay, so first of all we will see comparison of Young's double slit interference pattern and single slit diffraction pattern. The slits in Young's double slit experiment are much thinner than their separation. The separation between the slits is a few mm only. We can see about 30 to 40 equally spaced bright and dark fringes of nearly same brightness. Okay, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये ज्या स्लिट्स वापरल्या जातात त्या अतिशय थिन असलेल्या आपल्याला या ठिकाणी काय होतात पाहायला मिळतात. त्यांची जी थिकनेस असते स्लिटची ती त्या दोन स्लिटमध्ये असणाऱ्या सेपरेशनच्या तुलनेमध्ये खूप कमी असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. द सेपरेशन बिटवीन द स्लिट्स इज फ्यू म्हणजे दोन स्लिटमधलं जे सेपरेशन आहे ते काही मिलीमीटर असलेलं आपल्याला या ठिकाणी काय होतं पाहायला मिळतं. वी कॅन सी अबाउट 30 to 40 इक्वली स्पेस्ड ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस ऑफ नियरली सेम ब्राईटनेस. आपल्याला कमीत कमी यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये 30 ते 40 इक्वली स्पेस्ड म्हणजे ब्राईट आणि डार्क बँड यांची सेम विड्थ असणाऱ्या फ्रिंजेस आपल्याला काय होतात पाहायला मिळतात. याच्यामध्ये सर्वच्या सर्व ब्राईटनेस जे असतात इंटरफेरन्समध्ये त्या सर्वांचा ब्राईटनेस जो असतो तो कसा असतो सेम असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सर्वच्या सर्व ब्राईट फ्रिंजचा ब्राईटनेस जो आहे तो सेम असतो. ओके, the single slit used to obtain the diffraction pattern is usually of width less than 1 mm. diffraction single slit diffraction pattern मध्ये जी स्लिट वापरली असते त्या स्लिटची जी विड्थ आहे ती 1 मिलीमीटर पेक्षा कशी असते कमी असते. We can see around 20 to 30 fringes with central bright fringe being brightest. म्हणजे या एक्सपेरिमेंटमध्ये सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये आपल्याला कमीत कमी 20 ते 30 फ्रिंजेस दिसतात आणि ज्याच्यामध्ये सेंटरला जी ब्राईट फ्रिंज दिसते आपल्याला ती सर्वात ब्राईटेस्ट असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे त्याचा जो ब्राईटनेस आहे तो इतर सर्व ब्राईट बँडपेक्षा कसा असतो जास्त असतो. त्याचप्रमाणे त्याची जी विड्थ आहे ही सुद्धा आपल्याला इतर ब्राईट बँडच्या आणि डार्क बँडच्या तुलनेमध्ये जास्त असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ऑल्सो विड्थ ऑफ ब्राईट फ्रिंज इज ट्वाइस दॅट ऑफ ऑल द अदर ब्राईट फ्रिंजेस. म्हणजे सेंट्रल ब्राईट फ्रिंजची जी विड्थ आहे ती किती असते तर इतर ज्या ब्राईट फ्रिंजेस आहेत त्यांच्या विड्थच्या दुप्पट विड्थ आपल्याला ही सेंट्रल ब्राईट फ्रिंजची असलेली या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, आता याचं जे मॅथमॅटिकल कंपॅरिझन आहे म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये येणारे काही फॉर्म्युले आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये येणारे जे फॉर्म्युले आहेत यांच्यामधलं मॅथमॅटिकल कंपॅरिझन आपल्याला खालील टेबलमध्ये काय करायचं आहे पाहायचं आहे. त्याच्यामध्ये जी सिम्बॉल्स आपण या ठिकाणी मानणार आहे ती काय असणार आहेत बघा. तर स्मॉल डी जे आहे इट इज कॉल्ड ॲज स्लिट सेपरेशन म्हणजे इट इज द डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स. डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये दोन स्लिटमध्ये असणारं डिस्टन्स जे आहे ते आपण स्मॉल डीनं डिनोट करणार आहे. स्मॉल ए जो आहे म्हणजे काय असणार आहे तर इट इज कॉल्ड ॲज स्लिट विड्थ म्हणजे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये जी स्लिट आपण वापरतोय त्या स्लिटची जी विड्थ आहे ती आपण स्मॉल एनं डिनोट करतोय. त्याच्यानंतर कॅपिटल डी म्हणजे काय असणार आहे स्लिट किंवा स्लिट्स टू स्क्रीन सेपरेशन. स्क्रीन आणि स्लिट किंवा दोन स्लिट्स असतील स्लिट यांच्यामध्ये असणारं जे सेपरेशन आहे दॅट इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट्स अँड द स्क्रीन जे आहे ते आपण कॅपिटल डीनं डिनोट करतोय. कॅपिटल डब्ल्यूनं आपण काय दाखवतोय इट इज द सेपरेशन बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट ऑर डार्क फ्रिंजेस.
दोन कॉन्झिकेटिव्ह ब्राईट किंवा दोन कॉन्झिकेटिव्ह डार्क फ्रिंजेस यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे ते आपण डब्ल्यूनं दाखवतोय. ओके, ज्यालाच आपण इंटरफेरन्समध्ये फ्रिंज विड्थ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि लास्ट वन लॅम्बडानं आपण काय डिनोट करतोय, जी मोनोक्रोमॅटिक लाईट आपण वापरतोय सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी किंवा यंग्स डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्नसाठी त्या लाईटची जी वेवलेंथ आहे ती आपण या ठिकाणी लॅम्बडानं डिनोट करतोय. आता याच्यावरती डिपेंड असणारे जे मॅथमॅटिकल फॉर्म्युले आहेत ते खालील टेबलमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये तो आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायचा आहे. ओके, तर सर्वप्रथम टेबलमधले जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत ते काय आहेत पहा. तर पहिला कॉलम आहे फिजिकल क्वांटिटी, त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे यंग्स डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्नचा फॉर्म्युले जे आहे ते या कॉलममध्ये आपण पाहणार आहे. आणि त्याच्या पुढचा कॉलम आहे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न, म्हणजे त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला याच्या खाली पाहायचे आहेत. ओके, आता फिजिकल क्वांटिटी काय आहे बघा. तर पहिली फिजिकल क्वांटिटी आहे फ्रिंज विड्थ, जी आपण डब्ल्यूने या ठिकाणी काय करणार आहे, डिनोट करणार आहे. आणि त्याचा फॉर्म्युला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटसाठी काय असतो, डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी तो फॉर्म्युला काय असतो, तर डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए. आता पुढं काय म्हटलं बघा, एक्सेप्ट फॉर द सेंट्रल ब्राईट फ्रिंज, म्हणजे हा जो डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे तो सेंट्रल ब्राईट फ्रिंजसाठी अप्लाय होत नाही, कारण सेंट्रल ब्राईट फ्रिंजची विड्थ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये 2 टाइम्स डब्ल्यू असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर ना व्हर्टिकल फिजिकल क्वांटिटीमध्ये बघा फॉर nth ब्राईट फ्रिंज, जर nth ब्राईट फ्रिंज असेल तर त्याच्यासाठी पहिली क्वांटिटी आपण घेतोय फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन द एक्स्ट्रीम रेज. यंग्स डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्नसाठी हा किती असतो, तर n इंटू 2 पाय. आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी हा किती असतो, तर n प्लस 1/2 इंटू 2 पाय असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ना अँग्युलर सेपरेशन किंवा अँग्युलर पोझिशन थीटा जे आहे फॉर nth ब्राईट बँडसाठी किती असते, इंटरफेरन्समध्ये असते n इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय डी, आणि डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये असते n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय ए. ओके, त्याच्यानंतर पाथ डिफरन्स डेल्टा एक्स बिटवीन एक्स्ट्रीम रेजमधला पाथ डिफरन्स जो आहे तो किती असतो यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये, तर इट इज n लॅम्बडा, बरोबर. त्याच्यानंतर ना सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये त्याची किंमत आपल्याला n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा एवढी असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर ना फिजिकल क्वांटिटी आपण पुढची घेतोय बघा, फॉर nth ब्राईट फ्रिंजसाठी डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉट y, सेंट्रल ब्राईट स्पॉटपासूनचं डिस्टन्स y जो आहे तो किती असतो, तर इट इज n in bracket lambda into capital D divided by small d which is equal to n into w. आणि डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी हा फॉर्म्युला काय असतो, n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन ए इज इक्वल टू n इंटू डब्ल्यू. ओके, त्याच्यानंतर ना फिजिकल क्वांटिटी आपण घेणार आहे फॉर nth डार्क फ्रिंजसाठी. nth डार्क फ्रिंजसाठी काय असते फॉर्म्युले ते आपल्याला बघायचे आहेत. पहिला जो आहे त्याच्यामध्ये फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज, इंटरफेरन्ससाठी हा असतो n-1/2 इंटू 2 पाय, आणि डिफ्रॅक्शनसाठी असतो n इन ब्रॅकेट 2 पाय एवढा. त्याच्यानंतर ना अँग्युलर सेपरेशन जे आहे या ठिकाणी ते आपल्याला किती असलेलं पाहायला मिळतं बघा. अँग्युलर सेपरेशन आपण थीटाने डिनोट करतोय आणि ते किती असतं, तर इट इज n-1/2 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी. आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी ते किती असते, तर इट इज n इन ब्रॅकेट लॅम्बडा डिवायडेड बाय ए एवढा असलेलं आपल्याला या ठिकाणी ते पाहायला मिळतं. पाथ डिफरन्स डेल्टा एक्स बिटवीन एक्स्ट्रीम रेजमधला पाथ डिफरन्स डेल्टा एक्सनं आपण डिनोट करतोय, तो डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्नसाठी असतो n-1/2 इंटू लॅम्बडा, आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी त्याची किंमत असते n लॅम्बडा एवढी. आणि लास्टली डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉटपासूनचं डिस्टन्स वायनं जे आपण डिनोट करतोय ते डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्नसाठी असते इन ब्रॅकेट n-1/2 इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इज इक्वल टू n इंटू डब्ल्यू. आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी हे डिस्टन्स असते n इन ब्रॅकेट लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए
विच इज इक्वल टू एन इंटू डब्ल्यू. ओके, या पद्धतीनं आपल्याला कंपॅरिझन ऑफ यंग्स डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्न आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न काय करता येतं, पाहता येतं. आणि ह्यांच्यामधला मॅथमॅटिकल डिफरन्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करता येतो, पाहता येतो. ओके, यानंतर आपल्याला आय अगेन्स्ट थिटाचे जे ग्राफ्स आहेत आपल्याला ते या ठिकाणी काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. त्याच्यामधला पहिला जो ग्राफ आहे, आय स्टँड्स फॉर इंटेन्सिटी, इंटेन्सिटी आय डिस्ट्रीब्युशन इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये इंटेन्सिटी व्हर्सेस थिटा हा जो आहे ग्राफ तो आपल्याला या ठिकाणी काय केलेला आहे, दाखवलेला आहे. आता ग्राफमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाय अक्षावरती इंटेन्सिटी आयची किंमत घेतलेली आहे आणि एक्स अक्षावरती थिटा जो आहे तो डिग्रीजमध्ये आपल्याला या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतोय. 0 डिग्री ज्या ठिकाणी अँगल आहे त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रल मॅक्झिमम किंवा सेंट्रल ब्राईट बँड जो आहे तो क्रिएट झालेला बघायला मिळतो. त्याच्यापासून इक्वल डिस्टन्सवरती दोन्ही साईडला आपल्याला या ठिकाणी इंटेन्सिटी एक ठिकाणी 0, त्याच्यानंतर हाय, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर हाय, या पद्धतीनं दोन्ही साईडला इक्वली आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेली काय होत्या पाहायला मिळते. म्हणजेच थिटाची किंमत 0 जे आहे त्याच्या डाव्या साईडला जेवढे ब्राईट आणि डार्क बँड्स क्रिएट होतात तेवढेच डार्क आणि ब्राईट बँड जे आहेत ते आपल्याला थिटाच्या उजव्या साईडला काय झालेले पाहायला मिळत आहेत, क्रिएट झालेले पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो ग्राफ आहे तो इंटेन्सिटी आय डिस्ट्रीब्युशन इन सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनमधला हा दुसरा ग्राफ जो आहे याच्यामध्ये इंटेन्सिटी अगेन्स्ट थिटाचाच ग्राफ आहे हा. परत ज्यावेळेस थिटाची किंमत 0 आहे त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रल ब्राईट बँड किंवा प्रिन्सिपल मॅक्झिमम किंवा त्याला सेंट्रल मॅक्झिमम असं म्हटलं जातं तो आपल्याला दिसतोय. त्याची विड्थ जी आहे ती आपल्याला 2 टाइम्स डब्ल्यू एवढी असलेली तिथं पाहायला मिळते बघा. आणि त्याच्या बाजूला मग फर्स्ट सेकंडरी मिनिमम, फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमम या पद्धतीनं आपल्याला दोन्ही बाजूला हे ब्राईट आणि डार्क बँड्स असलेले काय होतात पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ना तिसरा जो ग्राफ या ठिकाणी दाखवलेला आहे तो इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन इन डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमधला हा इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काय केलेला आहे, दाखवलेला आहे. आता डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये 2 स्लिट्स असतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी इंटरफेरन्स पण घडतो आणि डिफ्रॅक्शन पण आपल्याला या ठिकाणी घडलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे वर जे 2 ग्राफ आपण दाखवलेत त्या ग्राफचं कॉम्बिनेशन जे आहे हे आपल्याला तिसऱ्या ग्राफमध्ये या ठिकाणी काय होते पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस आपल्याला इक्वली स्पेस्ड झालेले दिसत आहेत, बरोबर. पण त्यांची इंटेन्सिटी जी आहे ती काय होत गेलेली बघायला मिळते आपल्याला, ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलेली आपल्याला दोन्ही बाजूला या ठिकाणी काय होते पाहायला मिळते. म्हणजे इथे इंटरफेरन्स पण घडतोय आणि डिफ्रॅक्शन पण घडतोय. त्याच्यामुळे वरच्या दोन्ही ग्राफचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या ग्राफमध्ये या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न हा छोटासा पॉईंट आहे बघा, तिसऱ्या ग्राफवरतीच डिपेंड आहे हा. काय म्हटलंय, इन दिस केस द पॅटर्न विल बी डिसाइडेड बाय द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द इंडिव्हिज्युअल स्लिट्स ॲज वेल ॲज बाय द इंटरफेरन्स बिटवीन देम. इंडिव्हिज्युअल स्लिटचा डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतो आणि दोन्ही स्लिटपासून निघणाऱ्या लाईट वेव्ज एकमेकांमध्ये इंटरफेअर झाल्यामुळं इंटरफेरन्स पॅटर्नसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय होतो पाहायला क्रिएट झालेला पाहायला मिळतो. देअर आर नॅरो इंटरफेरन्स फ्रिंजेस सिमिलर टू दोज इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. म्हणजे इथं सुद्धा नॅरो इंटरफेरन्स फ्रिंजेस आपल्याला क्रिएट झालेला बघायला मिळतात ज्याप्रमाणे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये क्रिएट होतात. बट ऑफ व्हॅरिंग ब्राईटनेस, मात्र त्यांचा ब्राईटनेस जो असतो इंटेन्सिटी जी आहे ती आपल्याला बघा सेंटरला जो आहे 0 डिग्रीला त्या ठिकाणी हाय इंटेन्सिटी दिसते आणि नंतर जी आहे ती इंटेन्सिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. पण त्यांच्या विड्थ ज्या आहेत त्या सेम असलेल्या आपल्याला बघायला मिळतात, इक्वली स्पेस्ड असतात. त्याच्यामुळे विड्थ सेम असतात ब्राईट आणि डार्क बँडच्या, मात्र इंटेन्सिटी जी आहे ती काय होते डिक्रीज झालेली आपल्याला बघायला मिळते. बट ऑफ व्हॅरिंग ब्राईटनेस अँड द शेप ऑफ देअर एनव्हलॉप इज दॅट ऑफ द सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. त्यांच्या एनव्हलॉपचा जर शेप तुम्ही पाहिला तर तो सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नचा जो ग्राफ आहे वरचा त्याच्याप्रमाणे असलेला आपल्याला या ठिकाणी काय होतो पाहायला मिळतो. ओके,
याच्यानंतर आपल्याला दोन डेफिनेशन पाहायचे आहेत. त्याच्यातली पहिली डेफिनेशन आहे बघा, रिझॉल्विंग पॉवर. आता रिझॉल्विंग पॉवर कुणाची असते, तर कुठल्याही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटला रिझॉल्विंग पॉवर असते. आता याची डेफिनेशन काय, तर द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश टू फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट्स ॲज टू डिस्टंट ऑब्जेक्ट्स इज नोन ॲज द रिझॉल्विंग पॉवर ऑफ ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. ओके, म्हणजे कोणत्याही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची एकमेकांच्या अतिशय जवळ असणाऱ्या दोन ऑब्जेक्टच्या सेपरेट इमेजेस क्रिएट करून दाखवण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेलाच काय म्हटलं जातं, रिझॉल्विंग पॉवर असं म्हटलं जातं. किंवा दुसरी डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी सांगता येते, द रेसिप्रोकल ऑफ द लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल्ड द रिझॉल्विंग पॉवर. म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशनचं जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला तर जी क्वांटिटी आपल्याला मिळते त्याला रिझॉल्विंग पॉवर असं म्हटलं जातं. आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन कशाला म्हणायचं, तर काय म्हटलं बघा, द मिनिमम व्हिज्युअल अँगल, म्हणजे दोन जे ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या जवळ आहेत त्यांच्यामधला असा मिनिमम अँगल की त्या अँगलला काय झालं पाहिजे, बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी रिझॉल्व्ड बाय दॅट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तो मिनिमम अँगल असेल, तर त्याच्यापेक्षा कमी अँगल असेल तर आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या सेपरेट इमेजेस मिळू शकत नाहीत. पण त्याच्यापेक्षा जर जास्त अँगल असेल त्या दोन ऑब्जेक्टमधला, तर आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं त्या ऑब्जेक्टच्या दोन सेपरेट इमेजेस काय होऊ शकतात, मिळू शकतात. त्याला त्या अँगलला त्या इन्स्ट्रुमेंटचं लिमिट ऑफ रिझॉल्युशन असं म्हटलं जातं. द मिनिमम व्हिज्युअल अँगल बिटवीन टू ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी रिझॉल्व्ड बाय दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आता इन केस ऑफ मायक्रोस्कोपच्या बाबतीत हे जे आहे ते लिनियर सेपरेशन असते, आणि इन केस ऑफ टेलिस्कोप हे जे डिस्टन्स आहे ते अँग्युलर सेपरेशन असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला. म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन हे मायक्रोस्कोपसाठी लिनियर असते, लिनियर डिस्टन्स असते, आणि टेलिस्कोपसाठी हे अँग्युलर सेपरेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, द नेक्स्ट पॉईंट वी विल सी रिलेज क्रायटेरियन फॉर लिमिट ऑफ रिझॉल्युशन आर फॉर रिझॉल्विंग पॉवर. ओके, तर रिलेजनी काय सांगितलं बघा, अकॉर्डिंग टू रिलेज द ॲबिलिटी ऑफ ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट्स डिपेंड्स अपॉन द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ टू ऑब्जेक्ट्स. रिलेजच्या म्हणण्यानुसार एखाद्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची दोन क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्टच्या सेपरेट इमेजेस तयार करून देण्याची जी क्षमता आहे ती कशावरती आधारित आहे, तर ते क्लोजली स्पेस्ड जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्टचा डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळतोय आपल्याला, याच्यावरती आपल्याला त्या दोन ऑब्जेक्टच्या दोन सेपरेट इमेजेस ते ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट क्रिएट करू शकतं की नाही हे आपल्याला काय करता येतं, पाहता येतं. ओके, आता स्क्रीनवर जी फिगर दिसते ती तुम्ही ऑब्झर्व करा. त्याच्यामध्ये डिफ्रॅक्शन पॅटर्न्स दाखवलेत वेगवेगळ्या दोन क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट्सचे. पहिला जो आहे तो अनरिझॉल्वड, दुसरा जो आहे तो जस्ट रिझॉल्वड, आणि तिसरा जो आहे तो वेल रिझॉल्वसाठी या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्याच्यावरती जे आहेत त्यांचे डिफ्रॅक्शन पॅटर्न ज्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे हे केव्हा रिझॉल्व होतात, केव्हा होत नाहीत, आणि केव्हा अनरिझॉल्वड असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. काय म्हटलं बघा, अकॉर्डिंग टू धिस कंडिशन टू ऑब्जेक्ट्स आर जस्ट रिझॉल्वड, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या आपण जस्ट रिझॉल्व झालेल्या इमेजेस पाहू शकतो. वेन द फर्स्ट मिनिमम ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ वन सोर्स कोइन्साइड्स विथ द सेंट्रल मॅक्झिमम ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द अदर सोर्स अँड व्हाईस वर्सा ॲज शोन इन फिगर बी. आता ह्याच्यामधली जी फिगर बी दाखवल्या त्या फिगर बीमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन्ही ऑब्जेक्ट्सपासून क्रिएट होणाऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्नचे प्रिन्सिपल मॅक्झिमाज आपल्याला या ठिकाणी काय होत आहेत, दिसत आहेत. आणि त्या प्रिन्सिपल मॅक्झिमाजमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नचा फर्स्ट सेकंडरी मिनिमम हा दुसऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या प्रिन्सिपल मॅक्झिममवरती आपल्याला काय झालेला पाहायला मिळतोय, कोइन्साइड झालेला बघायला मिळतोय. आणि असं जर असेल तर ते जो दोन ऑब्जेक्ट आहेत की ज्यांचा हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला मिळतोय ते आपल्याला जस्ट रिझॉल्वड असलेले काय होतात या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके,
In such a case, we find the objects to be just resolved as the depression in the resultant envelope is noticeable. जर तुम्ही बघितलं फिगरमध्ये या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जे डिप्रेशन आहे रिझल्टंट एनव्हलॉपमधलं ते आपल्याला नोटिसेबल म्हणजे आपल्याला दिसण्या इतपत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळं असे जर दोन ऑब्जेक्ट्स असतील की ज्यांचा रिझल्टंट एनव्हलॉपमधलं जे डिप्रेशन आहे ते नोटिसेबल असेल, तर असे दोन ऑब्जेक्ट जे आहेत त्यांच्या आपण सेपरेट इमेजेस ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं काय करू शकतो, मिळवू शकतो. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, फॉर फिगर ए. आता फिगर एमध्ये जर तुम्ही पाहिलं तर द डिप्रेशन इज नॉट नोटिसेबल. म्हणजे या ठिकाणी जर डिप्रेशन आहे, दोन प्रिन्सिपल मॅक्झिमाजमधलं जे डिप्रेशन आहे या ठिकाणी फिगरमध्ये दाखवले बघा, ते जे आहे ते नोटिसेबल नाही आहे. आणि नोटिसेबल नसल्यामुळं म्हणजे तिथं आपल्याला डिप्रेशन दिसतच नाही, आणि नोटिसेबल नसल्यामुळं ज्या दोन ऑब्जेक्टचा फिगर ए सारखा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला या ठिकाणी मिळतो, ते दोन ऑब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला अनरिझॉल्वड असलेले या ठिकाणी काय होतात, पाहायला मिळतात. म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या ते ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दोन सेपरेट इमेजेस क्रिएट करू शकत नाही. त्याच्यानंतर ना जी फिगर सी दिसते त्याच्या बाबतीत बघा, इट कॅन बी क्लिअरली नोटिस्ड. फिगर सीमध्ये जर तुम्ही बघितलं तर द डिप्रेशन इज नॉट नोटिसेबल आहे फिगर एमध्ये, मात्र फिगर सीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इट इज क्लिअरली नोटिसेबल. फिगर सीमध्ये या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर दोन प्रिन्सिपल मॅक्झिमाजमध्ये असणारं जे रिझल्टंट एनव्हलॉपचं डिप्रेशन आहे ते आपल्याला क्लिअरली व्हिजिबल आहे. आणि असं जर असेल तर ते दोन ऑब्जेक्ट्स आपल्याला वेल रिझॉल्वड झालेले या ठिकाणी काय होतात, पाहायला मिळतात. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला दोन केसेस या ठिकाणी पाहायचे आहेत. त्याच्यातली पहिली केस, टू लिनियर ऑब्जेक्ट्स, म्हणजे जे दोन ऑब्जेक्ट आहेत की ज्यांच्या सेपरेट इमेजेस आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमधून पाहतोय, ते दोन ऑब्जेक्ट्स हे जर लिनियर असतील म्हणजे स्लिटच्या फॉर्ममध्ये असतील तर त्याचा फॉर्म्युला काय असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. काय म्हटलं बघा, कन्सिडर टू सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट्स दॅट इज स्लिट्स सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. दोन स्लिट्स आपण कन्सिडर करतोय, ठराविक डिस्टन्सनं त्या एकमेकांपासून काय झालेल्या आहेत, सेपरेट आहेत अशा. वेन दे आर जस्ट रिझॉल्वड अँग्युलर सेपरेशन ऑफ द फर्स्ट मिनिमम इज. आता फर्स्ट मिनिममसाठीचे अँग्युलर सेपरेशन त्यावेळेस किती असते, म्हणजे ते दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांच्यामधलं अँग्युलर सेपरेशन जे आहे ते किती असतं, तर इट इज गिवन बाय डी थिटा इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल ए. as this minimum coincides with the central maximum of the other. आता पहिल्याचा मिनिमम हा दुसऱ्याच्या सेंट्रल मॅक्झिमम वरती काय होतोय, कोइन्साइड होतोय. त्याच्यामुळं डी थिटाला आपण काय म्हणू शकतो, लिमिट ऑफ रिझॉल्युशन. देअरफॉर डी थिटा इज द लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आता पुढे काय म्हटलं बघा, मिनिमम सेपरेशन बिटवीन द टू लिनियर ऑब्जेक्ट्स दॅट आर जस्ट रिझॉल्वड ॲट डिस्टन्स कॅपिटल डी फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट इज. आता हे डी थिटा हे जर लिमिट ऑफ रिझॉल्युशन असेल तर त्याच्यासाठीचं लिनियर सेपरेशन जे आहे दोन ऑब्जेक्ट्समधलं ते कसं काढलं जातं, तर इट इज डिनोटेड बाय वाय, अँड वाय इज इक्वल टू कॅपिटल डी दॅट इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड द स्क्रीन इंटू डी थिटा म्हणजे अँग्युलर सेपरेशन. आणि मग आपण डी थिटाची किंमत सबस्टिट्यूट केली तर आपल्याला वायचं इक्वेशन या ठिकाणी मिळतं, वाय इज इक्वल टू कॅपिटल डी इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल ए. आता हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे बघा, तर इट इज ऑब्वियसली द डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमम फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून पहिल्या मिनिममचं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळतं. ओके, आता दुसरी कंडिशन काय आहे ह्याच्यामध्ये बघा, पेअर्स ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट्स. आता जर दोन पॉईंट ऑब्जेक्टची पेअर असेल तर काय घडतं, द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट्स कन्सिस्ट्स ऑफ अ सेंट्रल ब्राईट डिस्क सराउंडेड बाय कॉन्सेंट्रिक रिंग्स. जर पॉईंट ऑब्जेक्ट असेल तर त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला कसा मिळतो, तर सेंटरला ब्राईट डिस्क मिळते आणि त्याच्याभोवती आपल्याला डार्क आणि ब्राईट अशा रिंग्ज मिळतात की ज्या डिस्कला आणि रिंग्सला काय म्हटलं जातं, दिस डिस्क्स अँड रिंग्स आर कॉल्ड आयरे डिस्क ऑर रिंग्स. आता ह्याचा जो डिटेल अभ्यास आहे तो आपल्याला ॲबे नावाच्या सायंटिस्टने या ठिकाणी केलेला बघायला मिळतो. त्याच्यामुळे ॲबे वॉज द फर्स्ट टू स्टडी दिस थररली अँड अप्लाय इट टू फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन. ॲबेनी याचा
डीपमध्ये अभ्यास केला आणि फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शनसाठी त्यांनी हा डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे तो काय केलेला आहे, अप्लाय केलेला आहे. अकॉर्डिंग टू लॉर्ड रिलेच्या म्हणण्यानुसार बघा, द मिनिमम सेपरेशन बिटवीन द इमेजेस ऑफ ऑन द स्क्रीन इज रेडियस ऑफ द फर्स्ट रिंग. आता मिनिमम सेपरेशन ज्या इमेजेस आपल्याला मिळतात म्हणजेच किती असते ते मिनिमम सेपरेशन, तर त्याच्यामधली जी पहिली डार्क रिंग असते ना, त्या डार्क रिंगची ही काय असते, रेडियस असलेली आपल्याला या ठिकाणी काय होते, पाहायला मिळते. दिस इज ऑल अबाउट द रिलेज क्रायटेरियन फॉर लिमिट ऑफ रिझॉल्यूशन ऑर फॉर रिझॉल्विंग पॉवर. ओके, द नेक्स्ट पॉइंट वी विल सी रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. ओके, आता स्क्रीनवर जी डायग्रॅम तुम्हाला दिसते आहे ती पहा. डायग्रॅममध्ये आपण एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स दाखवले जे ए बीनं आपण डिनोट करतोय. ओ आणि ओ डॅश हे दोन जे आहेत ते ऑब्जेक्ट्स आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर ना हे लेन्स ज्या मीडियममध्ये ठेवले त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे मीडियमचा तो स्मॉल एन आपण डिनोट केला आहे. समोर आपल्याला दोन्हीचे डिफ्रॅक्शन पॅटर्न्स क्रिएट झालेले बघायला मिळतात. त्यांचे सेंटर्स आपण आय आणि आय डॅशनं दाखवलेत आणि रिंग्स ज्या दाखवलेल्या आहेत, दोन सर्कल्स, एक डॉटेड आणि एक फुल लेनचं, ते म्हणजे फर्स्ट सेकंडरी मिनिममच्या त्या दोन रिंग आहेत. ओके, आता काय म्हटलंय बघा, फिगर ए शोज, ही जी फिगर आहे पहिली त्याला आपण फिगर ए म्हटलंय. फिगर ए शोज 2 point objects O and O dash separated by a distance A. म्हणजे फिगर ए मध्ये आपण काय दाखवले, तर दोन पॉईंट्स आपण या ठिकाणी पॉईंट ऑब्जेक्ट्स घेतलेत, ओ आणि ओ डॅशनं दाखवलेत की त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपण स्मॉल एनं या ठिकाणी काय केले, डिनोट केलं आहे. इन फ्रंट ऑफ अन ऑब्जेक्टिव्ह ए बी ऑफ मायक्रोस्कोप. ए बी हे हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे मायक्रोस्कोपचा, त्याच्यासमोर हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्ह यांच्यामधलं जे माध्यम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण स्मॉल एन या ठिकाणी काय केलं आहे, डिनोट केला आहे. ओके, पुढं काय म्हटलं बघा, लॅम्बडा एन बी द वेवलेंथ ऑफ लाईट इमिटेड बाय द सोर्सेस. ज्या दोन्ही सोर्सेसने इमिट केलेल्या लाईटची वेवलेंथ जी आहे ती आपण लॅम्बडा एन या ठिकाणी डिनोट करतोय. 2 अल्फा बी द अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. दोन ऑब्जेक्ट्समधलं जे अँग्युलर सेपरेशन आहे ते आपण 2 अल्फाने या ठिकाणी काय करतोय, डिनोट करत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढं काय म्हटलं बघा, आय अँड आय डॅश आर सेंटर्स ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न्स ड्यू टू ओ अँड ओ डॅश ऑन द स्क्रीन. ओ आणि ओ डॅश यांच्यामुळं क्रिएट झालेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नचे सेंटर्स जे आहेत ते आपण आय आणि आय डॅशनं काय केलेले स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. ओके, आता काय म्हटलं बघा पुढं, द ॲक्च्युअल पाथ डिफरन्स इज, ॲक्च्युअल पाथ डिफरन्स किती असणार आहे, तर इट इज ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए. एवढा ॲक्च्युअल पाथ डिफरन्स असणार आहे त्या दोन लाईट रेजमधला. ओके, आता पुढं बघा, फ्रॉम फिगर बी. आता वरती जी फिगर दिसते कोपऱ्यात ती फिगर बी आपण दाखवलेली आहे की ज्या ठिकाणी आपण ओ आणि ओ डॅशच्या ठिकाणचा पोर्शन जो आहे तो एनलार्ज करून त्या डायग्रॅममध्ये काय केलेला आहे, दाखवलेला आहे. ओके, द ॲक्च्युअल पाथ डिफरन्स इज ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए. फ्रॉम फिगर बी इट कॅन बी प्रूव्ड दॅट, फिगर बी वरून आपल्याला असं प्रूव्ह करून दाखवता येतं, पाथ डिफरन्स इज इक्वल टू डी ओ डॅश प्लस ओ डॅश सी. फिगर बी जी दिसते आपल्याला कोपऱ्यामध्ये त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो, पाथ डिफरन्स इज इक्वल टू डी ओ डॅश प्लस ओ डॅश सी. आणि त्या डायग्रॅमवरून आपल्याला डी ओ डॅश आणि ओ डॅश सीच्या किमती काढता येतात आणि त्या किती असतात, तर इट इज ए साईन अल्फा. डी ओ डॅशची किंमत असते आणि ओ डॅश सीची किंमतसुद्धा ए साईन अल्फा असते. साईन अल्फा जर त्या ट्रायंगलमध्ये आपण मांडला तर आपल्याला हे इक्वेशन काय करता येतं, लिहिता येतं. आणि म्हणून पाथ डिफरन्स बरोबर काय होईल, ए साईन अल्फा प्लस ए साईन अल्फा अँड विच इज इक्वल टू 2a साईन ऑफ अल्फा. म्हणजे पाथ डिफरन्सचं इक्वेशन आपल्याला मिळेल, पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2a साईन अल्फा, ज्याला आपण इक्वेशन नंबर काय करतोय, 1 देतोय. ओके, आता पुढं काय म्हटलं बघा, मायक्रोस्कोप विथ अ पेअर ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स दॅट इज डार्क ऑब्जेक्ट्स. म्हणजे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ते जर नॉन ल्युमिनस असतील म्हणजे ते स्वयंप्रकाशित नसतील तर मायक्रोस्कोपच्या रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला काय असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. काय म्हटलं बघा,
द आयपीस इज फिल्ड विथ सम ट्रान्सपरंट मटेरियल. आता आयपीस ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्ट यांच्यामध्ये जो आयपीस असतो त्या आयपीसमध्ये ट्रान्सपरंट मटेरियल काय केलं जातं या ठिकाणी भरलं जातं. ओके, आता त्यालाच ऑइल इमर्स्ड मायक्रोस्कोप असंही म्हटलं जातं. लेट लॅम्बडा एन बी द वेवलेंथ ऑफ लाईट इन दिस मटेरियल. आता ते जे मटेरियल इन्सर्ट केले त्याच्यामध्ये लाईटची जी वेवलेंथ आहे ती लॅम्बडा एन या ठिकाणी काय केल्या आहे, डिनोट केल्या. त्याच्यानंतर ना एन, स्मॉल एन म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल, अँड लॅम्बडा म्हणजे काय आहे तर इट इज द वेवलेंथ ऑफ द लाईट इन एअर. ओके, एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दाखवला आपण, लॅम्बडा जी आहे ती लाईटची एअरमधली जी वेवलेंथ आहे ती आपण या ठिकाणी काय केलेली आहे, डिनोट केलेली आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय लिहू शकतो, एन इज इक्वल टू, एन म्हणजे त्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असणार आहे तर वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय वेवलेंथ ऑफ लाईट इन दॅट मटेरियल, दॅट इज स्मॉल एन इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा एन, and therefore we can write lambda n is equal to lambda divided by small n. Okay, in such a setup the path difference at the first dark ring is lambda n. अशा सेटअप मध्ये पाथ डिफरन्स जो आहे तो किती असतो तर इट इज लॅम्बडा एन एवढा. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण काय लिहू शकतो, पाथ डिफरन्सची किंमत किती टाकायची, लॅम्बडा एन, अँड इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल 2a sin ऑफ अल्फा, अँड देअरफॉर लॅम्बडा एनची किंमत आपण सबस्टिट्यूट केली तर ती आहे लॅम्बडा डिवायडेड बाय एन. ती जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल लॅम्बडा अपॉन एन इज इक्वल टू 2a sin ऑफ अल्फा, अँड त्याच्यावरून आपण एची किंमत काढली तर ए इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2n sin ऑफ अल्फा, अँड देअरफॉर ए इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 इंटू एन ए. आता एन ए कशाला म्हटलं जातं, एन ए स्टँड्स फॉर न्यूमरिकल अपर्चर, म्हणजे ह्याच्यामधली जी क्वांटिटी आहे द फॅक्टर एन साइन अल्फा इज कॉल्ड न्यूमरिकल अपर्चर. एन साइन अल्फा हा जो फॅक्टर आहे त्या फॅक्टरलाच न्यूमरिकल अपर्चर असं म्हटलं जातं. याला इक्वेशन नंबर आपण वरती दिलेला आहे 2. ओके, आता हा स्मॉल ए म्हणजेच काय असणार आहे तर इट इज द लिनियर सेपरेशन बिटवीन द 2 पॉईंट ऑब्जेक्ट आहे, बरोबर, दॅट इज द लिमिट ऑफ रिझॉल्युशन आहे. आणि आता आपला रिझॉल्विंग पॉवरची आपली डेफिनेशन काय आहे, द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल्ड ॲज रिझॉल्विंग पॉवर. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो बघा, रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ए, आणि जर तुम्ही एची किंमत सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला मिळतो, रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 2 इंटू एन ए डिवायडेड बाय लॅम्बडा. ओके, याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. ओके, याच्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट याच्यामधला पाहायचा आहे, मायक्रोस्कोप विथ सेल्फ ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट्स. आता जर ते 2 पॉईंट ऑब्जेक्ट्स असतील आणि जर ते सेल्फ ल्युमिनस असतील म्हणजे स्वयंप्रकाशित असतील तर त्याच्यासाठी मायक्रोस्कोपच्या रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला काय असतो तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, पाहायचा आहे. आता बघा काय म्हटले, फॉर self luminous objects according to Abbe's theory of Ayre disks and rings, the path difference between the extreme rays at the first dark ring is given by 1.22 into lambda n. Abbe's theory नुसार आयरे रिंग्स आणि डिस्क जे असतात त्याच्यासाठी पाथ डिफरन्सचा जो फॉर्म्युला आहे एक्स्ट्रीम रेजमधला ॲट द फर्स्ट डार्क रिंगच्या ठिकाणचा एक्स्ट्रीम रेजमधल्या पाथ डिफरन्सचा जो फॉर्म्युला आहे तो किती असतो तर इट इज 1.22 इंटू लॅम्बडा. देअरफॉर फॉर जस्ट रिझॉल्युशनसाठी आपल्याला पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय लिहिता येतं 1.22 इंटू लॅम्बडा एन इज इक्वल टू आपण वरती काढलेला इक्वेशन नंबर 1 मधला पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपण इथे घेतोय 2a साइन ऑफ अल्फा. आता याच्यावरून आपण एची किंमत काढली तर ती आपल्याला मिळते 1.22 इंटू लॅम्बडा एन डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. त्याच्यावरनं परत आपण लिहू शकतो ए इज इक्वल टू 1.22 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2n साइन अल्फा. लॅम्बडा एनची किंमत आहे आपल्याकडं लॅम्बडा अपॉन एन,
ती किंमत आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करतोय. त्याच्यावरून आपण ए इज लिहू शकतो. 2ने आपण जर 1.22ला भागलं तर आपल्याला एचं इक्वेशन मिळतं ए बरोबर 0.61 इंटू लॅमडा डिवायडेड बाय n sin alpha, and therefore a is equal to 0.61 into lambda divided by na म्हणजे न्यूमरिकल अपर्चर. n sin alpha ला आपण न्यूमरिकल अपर्चर असं म्हणतोय. याला इक्वेशन नंबर देतोय आपण 4. आणि मग परत रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो, रेसिप्रोकल ऑफ द लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आणि त्याच्यामुळे आपण लिहू शकतो रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1/a अँड विच इज इक्वल टू एची किंमत जर सबस्टिट्यूट केली इक्वेशन 4 मधून आपण तर आपल्याला रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला मिळतो NA दॅट इज न्यूमरिकल अपर्चर डिवायडेड बाय 0.61 इंटू लॅमडा. याला इक्वेशन नंबर देतोय आपण 5. बरोबर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप विथ सेल्फ लिमिनस पॉईंट ऑब्जेक्ट्स. आता पुढं काय म्हटलं बघा, फॉर बेटर रिझॉल्युशन म्हणजे रिझॉल्विंग पॉवर जर आपल्याला चांगली पाहिजे असेल ए शुड बी लार्ज. एची जी किंमत आहे ती कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. फॉर दिस ऑइल फिल्ड मायक्रोस्कोप्स आर यूज्ड. याच्यासाठी काय केले जातात, ऑइल फिल्ड मायक्रोस्कोप्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरलेले पाहायला मिळतात. ओके. एची किंमत आपल्याला लार्ज पाहिजे असेल तर ऑइल फिल्ड मायक्रोस्कोप जे आहेत ते या ठिकाणी वापरावे लागतात. विच प्रोव्हाइड्स हायर व्हॅल्यू ऑफ n की ज्याच्या सहाय्याने आपल्याला एनची किंमत जी आहे ती कशी मिळते, मॅक्झिमम या ठिकाणी मिळालेली बघायला मिळते. त्याच्यामुळे एची जी किंमत आहे ती मॅक्झिमम मिळते आपल्याला. आणि ती मॅक्झिमम असेल तर आपल्याला रिझॉल्विंग पॉवर जी आहे ती आपल्याला कशी असलेली बघायला मिळते, हाय असलेली या ठिकाणी पाहायला मिळते. ओके. नाव द नेक्स्ट पॉईंट वी विल सी इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. टेलिस्कोपच्या रिझॉल्विंग पॉवरचा काय फॉर्म्युला असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये ए बी हे टेलिस्कोपचं ऑब्जेक्टिव्ह लेन्स या ठिकाणी दाखवलेलं आहे. बरोबर. आता डिस्टंट रेज, टेलिस्कोप आपण डिस्टंट ऑब्जेक्ट्स पाहण्यासाठी काय करतो, वापरतो. त्याच्यामुळे या डिस्टंट रेजपासून डिस्टन्स ऑब्जेक्ट्सपासून येणारे जे रेज आहेत त्यांच्यामधलं अँग्युलर सेपरेशन जे आहे ते या ठिकाणी फिगरमध्ये थीटानं डिनोट केलेलं आहे. समोर जो स्क्रीन ठेवला आहे त्याच्यावरती आपल्याला त्या दोन ऑब्जेक्टच्या इमेजेस या ठिकाणी मिळतात. त्याच्यातली एक इमेज आपण आयनं दाखवतोय, दुसरी जी आहे ते आपण आय डॅशनं डिनोट करतोय आणि त्यांचे डिफ्रॅक्शन पॅटर्न जे आहे ते समोर काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. ओके. आता पुढं काय म्हटलंय बघा, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इज डिफाइन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ द लिस्ट अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट्स दॅट आर जस्ट रिझॉल्व्ड. ही डेफिनेशन आपण वरती पाहिलेली आहे. ओके. पुढं काय म्हटलं बघा, फिगर शोज ऑब्जेक्टिव्ह ए बी ऑफ टेलिस्कोप रिसिविंग 2 सेट्स ऑफ पॅरलल बीम्स फ्रॉम 2 डिस्टंट ऑब्जेक्ट्स विथ अन अँग्युलर सेपरेशन थीटा. The path difference between the extreme rays for just resolution is. आता जस्ट रिझॉल्युशनसाठी पाथ डिफरन्स जो आहे एक्स्ट्रीम रेजमधला तो किती असतो या ठिकाणी, तर इट इज 1.22 इंटू लॅमडा. अँड देअर फोर वी कॅन राईट बी आय डॅश मायनस ए आय डॅश is equal to 1.22 into lambda, where this bi dash minus ai dash is the path difference. Okay. And which is equal to, तो किती असणार आहे तर 1.22 into lambda. Therefore if D, capital D is the aperture of telescope, capital D हे त्या टेलिस्कोपचं जर अपर्चर असेल. आता अपर्चर म्हणजे काय तर जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्याचा जो डायमीटर आहे ए बीनं दाखवला आहे फिगरमध्ये त्याची किंमत ही कॅपिटल डी एवढी आपण या ठिकाणी घेतोय. अँड देअर फोर वी कॅन राईट बी आय डॅश मायनस ए आय डॅश इज इक्वल टू नियरली इक्वल टू डी मल्टिप्लाइड बाय थीटा. अँड विच इज इक्वल टू किती असणार आहे हे तर इट इज 1.22 इंटू लॅमडा. देअर फोर थीटा इज इक्वल टू 1.22 इंटू लॅमडा डिवायडेड बाय डी. आणि थीटा म्हणजे काय आहे तर इट इज द अँग्युलर सेपरेशन आहे हे. बरोबर. दॅट इज द मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स आहे आणि त्यालाच आपण लिमिट ऑफ रिझॉल्युशन असं म्हणतोय. आणि त्याच्यावरून आपण रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला लिहू शकतो. रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1/θ दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन अँड विच इज इक्वल टू कॅपिटल डी डिवायडेड बाय 1.22 इंटू लॅमडा.
हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळतो तो रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता ही रिझॉल्विंग पॉवर जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर काय करायला पाहिजे? टू इन्क्रीज द रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इट्स ऑब्जेक्टिव्ह शुड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल. म्हणजे त्या टेलिस्कोपचं जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे ते जास्तीत जास्त मोठं असायला पाहिजे की जेणेकरून त्याचा जो डायमीटर आहे म्हणजेच त्याचं जे अपर्चर आहे ते कसं असेल? जास्त असेल. आणि ते जर जास्त असेल तर रिझॉल्विंग पॉवर नॅचरली काय होते? वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके. द लास्ट पॉईंट वी विल सी रेडिओ टेलिस्कोप. काय म्हटलं पहा, वेवलेंथ ऑफ रेडिओ वेव्ज आर इन मीटर्स. इफ वी वॉन्ट टू हॅव सम limit of resolution as that of an optical telescope, the diameter of the radio telescopes should be very large. Obviously, a single disc of such large diameters is impracticable. In such cases, arrays of antenna spread over several kilometers are used, and such telescopes are called as radio telescopes. Okay.